केला. व्यासपीठावरती अरुणजी म्हात्रे आहेत, अरुणा ढेरे आहेत. हे दुहेरी अरुणोदय झालेला आहे व्यासपीठावरती. त्यामुळे त्यांच्या वक्तृत्वाच्या किरणामध्ये न्हाऊन निघण्यासाठी जसे आपण उत्सुक आहात तसा मीही आहे आणि एका श्रोत्याच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी उपस्थित आहे. फक्त माझ्या पुस्तकाबद्दलचं मनोगत व्यक्त करण्यासाठी मला सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे एकट्याचे गाणे कविवर्य शंकर रामाणी यांचे पत्रसंचित हे जे पुस्तक आहे तर त्या अनुषंगानं मी बोलणार आहे. गेले 3 दिवस शंकर रामाणींचा गजर या सभागृहामध्ये आणि या सगळ्या परिसरामध्ये होतो आहे. साक्षात रामाणींनाही तिकडे प्रश्न पडला असेल की एवढ्या लोकांना अचानक आपली आठवण का झाली आणि सगळे रामाणी रामाणी का करायला लागले, असा प्रश्न खुद्द रामाणींनाही पडलेला असेल. म्हणजे ते कवी तर होतेच, पण विडंबनकारही होते. म्हणजे त्यांची जी पत्रं आहेत त्याच्यामधून अनेक विडंबनं त्यांनी आपल्या मित्रांना पाठवलेली आहेत. आणि ते बेळगावला अळवण गल्लीमध्ये राहायचे. त्यामुळे तुका अळवणकर अशा टोपण नावाने विडंबनही ते करायचे. त्यामुळे रामाणी जर असते तर त्यांनी कदाचित म्हटलं असतं की आपुल्या कवीचे करण्यास स्मरण शताब्दी कारण हवे काय. शताब्दीची गरज आहे का कवीचं स्मरण करण्यासाठी. त्यामुळे रामाणींच्या उपेक्षेसंबंधी अनेकदा बोललं जातं. माधव बोरकर आलेले आहेत, त्यांचं मी स्वागत करतो. त्यांनी पुढे येऊन बसावं. किमान या शताब्दीच्या निमित्तानं कविवर्य शंकर रामाणींबद्दल भरपूर लिहिलं गेलं, बोललं गेलं, वाचलं गेलं. याबद्दल आनंद या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि या सगळ्या याच्यामध्ये या प्रक्रियेमध्ये थोडंफार माझंही योगदान देता आलं याबद्दलचं समाधानही या ठिकाणी मी व्यक्त करतो. रामाणींच्या उपेक्षेसंदर्भात अनेक कारणं आजपर्यंत सांगितली गेलेली आहेत. रामाणींच्या कवितेची सगळ्यात उत्तम समीक्षा आतापर्यंत जर कोणी केलेली असेल तर महसू पाटलांनी जी अनेक वर्षांपूर्वी जर लेख लिहिलेला आहे तो सर्वोत्तम लेख रामाणीवरचा असं मी म्हणेन. तर त्याच्यात त्यांनी काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत की रामाणी कुठल्याही गटामध्ये नव्हते, साहित्यिक गटामध्ये नव्हते. मुख्य धारा जी आहे मराठी साहित्याची त्याच्यापासून दूर होते. आधी गोव्यामध्ये होते, नंतर बेळगावमध्ये होते. त्यामुळे या सगळ्या कारणामध्ये आणि त्यांची कविता जी आहे ती समजायला काहीशी कठीण, सामान्य वाचकाला काहीशी दुर्बोध वाटू शकते. त्यामुळे या कारणामुळे शंकर रामाणींच्या कवितेची उपेक्षा झाली असावी असं त्यांनी त्याच्यात नमूद केलेलं आहे. खरं म्हणजे महाराष्ट्रानं उपेक्षा केली असेल. आपल्या गोमंतकीयानं कोणी अडवलेलं होतं. रामाणी तर आपल्यामध्येच होते, त्यांचे कविता संग्रह होते. परंतु एक लागची वकलकुड्डी अशी एक कोकणीमध्ये जी म्हण आहे तर ती अनेकदा आपल्या बाबतीत खरी असते. काही असो, पण रामाणींची कविता या जन्मशताब्दीच्या निमित्ताने पुन्हा एकदा झळाळून उठलेली आहे. याच मांडवीच्या काठावरती रामाणींचं कार्यालय होतं. याच मांडवीतले दिवे बघत त्यांनी आपली कविता रचलेली आहे. ज्या पाटोमध्ये आपण आहोत याच पाटो कॉलनीमध्ये रामाणी काही काळ राहायला होते. त्यामुळे आपल्या जवळचे असे शंकर रामाणी, त्यांचं स्मरण आज आपण करतो आहोत. रामाणींचा पहिला संग्रह जो आला कातर वेळ 1959 मध्ये आलेला होता आणि त्याच्यात 1943 पासूनच्या कविता आहेत. रामाणींचं जन्मवर्ष 1922 जर आपण गृहीत धरलं तर लक्षात घ्या की वयाच्या 20-21 पासूनची ह्या कविता त्या संग्रहामध्ये आहेत. वयाच्या 14व्या वर्षी रामाणींनी पहिली कविता केलेली होती. हा काळ जर आपण बघितला तर जवळजवळ 60 वर्ष, 2003 मध्ये 28 नोव्हेंबरला त्यांचं निधन झालं. जवळजवळ 6 दशकं फक्त आणि फक्त कविता शंकर रामाणींनी लिहिली. त्यामुळे त्याला आपण कविता व्रती म्हणतो. एका व्रतासारखी त्यांनी कविता या काळामध्ये लिहिली. त्यामुळे त्यांच्यावरची पुटं, उपेक्षेची जी पुटं आहेत ती दूर करण्याचा प्रयत्न या दोन्ही पुस्तकांच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे. अकादमीच्या वतीनं माझी काही पुस्तकांचा या ठिकाणी आता परिचय करून देण्यात आला, उल्लेख करण्यात आला. ह्या ज्या अलक्षित व्यक्ती आहेत आपल्या गोव्याच्या मातीमधल्या, तर त्यांना प्रकाशात आणणं हे एक ध्येय निश्चित करून मी हे लेखन सगळं केलेलं आहे. त्याच्यामध्ये गोपालकृष्ण भोबेंसारखं गोव्याचं अष्टपैलू व्यक्तिमत्व, त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं एक चांगलं त्यांचं चरित्र आणि साहित्य मला लिहिता आलं. त्याच्यातनं गोपालकृष्ण भोबेंची एक नवी ओळख परत सगळ्या मराठी माणसांना होऊ शकली. त्यानंतर दामोदर अच्युतकारेंचा नंदादीप अनेक वर्षानंतर म्हणजे 1934 मध्ये तो प्रकाशित झालेला होता. त्याचं पुनर्मुद्रण आपण केलं. त्याच्यातनं दामोदर अच्युतकारेंची कविता आपल्यासमोर येऊ शकली. बाबा बोरकर तर सगळ्यांच्या मनामध्ये कायम आहेत. त्यांची उपेक्षा होऊ शकत नाही एवढं विपुल असं लेखन त्यांनी केलेलं आहे. गोमंतकीय मराठी पत्रकारितेचा इतिहास मी लिहिला.
मुक्तीपूर्व काळामधले सगळे जे मोठमोठे पत्रकार, ध्येयवादी पत्रकार या गोव्याच्या मातीमध्ये होऊन गेले, गोविंद पुंडलिक हेगडे देसाई असतील, दत्तात्रय व्यंकटेश पै असतील, तर या सगळ्यांचा परिचय त्या पुस्तकामधून मी करून देण्याचा प्रयत्न केला. आणि लवकरच पुढच्या यावर्षीचा एक संकल्प या ठिकाणी उल्लेख करायला हरकत नाही की गोव्याचे सुप्रसिद्ध चित्रकार रंगसम्राट रघुवीर मुळगावकरांचं चरित्र मी लिहायला घेतलेलं आहे आणि या वर्षात तो पूर्ण करण्याचा एक संकल्प केलेला आहे. हे जे पुस्तक आहे एकट्याचे गाणे, तर त्याच्यामध्ये पत्र आहेत, जसा मगाशी उल्लेख करण्यात आला. ही सगळी साहित्यिकांची पत्र आहेत, वाङ्मयीन पत्र आहेत. त्याच्यामध्ये दुर्गाबाई भागवत आहेत, विजय तेंडुलकर आहेत, पु ल आहेत, सुनीताबाई आहेत, ही सगळी साहित्यिक मंडळी आहेत. त्याच्यामध्ये इंदिरा संत असतील, शांता शेळके असतील, बाब बोरकर असतील, शंकर वैद्य असतील, असे कवी कवयित्री आहेत. त्याच्यामध्ये श्रीपू भागवत आहेत, मसू पाटील आहेत, पुरुषोत्तम पाटील आहेत, हंसचे आनंद अंतरकर आहेत. हे सगळे प्रकाशक त्याच्यामध्ये आहेत. द ग गोडसे, वसंत सरवटेंसारखे चित्रकार आहेत. आपल्या अभिषेकी बुवा पंडित जितेंद्र अभिषेकी, ज्योत्स्ना भोळे या सगळे गायक गायिका आहेत, ज्यांनी त्यांच्या रामायणीच्या रंध्रात पेरिली मी आषाढ दर्द गाणीला अतिशय अजरामर अशी चाल अभिषेकी बुवांनी दिलेली आहे. तर ती कशी दिली तो प्रसंगसुद्धा त्यांनी त्या पत्रामध्ये नमूद केलेला आहे. त्यामुळे ही सगळी पत्र आहेत आणि फक्त या पुस्तकामध्ये पत्र नाहीत, तर त्या अनुषंगानं जे पत्र पाठवणारे जे आहेत तर त्यांच्याबद्दलची माहिती त्याच्यामध्ये आहे. काही तळटीपा आहेत, काही संदर्भ आहेत. त्यांच्या रामायणीची जी प्रसिद्ध कविता आहे दिवे लागले रे दिवे लागले, तर त्याची जन्मकथा त्यांच्या दैनंदिनीमधून त्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. त्यांची संपूर्ण रामायणीची साहित्यसूची संपूर्ण तपशीलवार याच्यात दिलेली आहे. म्हणजे हे पुस्तक अधिकाधिक परिपूर्ण करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न मी केलेला आहे की जेणेकरून रामायणीवरती ज्यांना अभ्यास करायचा असेल, रामायणीवरती ज्यांना अजून जाणून घ्यायचं असेल, त्यांना एक संदर्भ साहित्य म्हणून या पुस्तकाचा उपयोग व्हावा, हा त्याच्यामागचा प्रामाणिक हेतू आहे. रामायणींच्या कवितेच्या वैशिष्ट्यांचं अतिशय सुंदर विवेचन अनुजा जोशी यांनी या ठिकाणी केलं. म्हात्रे सर, अरुणाताई या ठिकाणी बोलणार आहेत. मी जास्त तपशिलामध्ये जाणार नाही, परंतु असं एक नेहमी म्हटलं जातं की रामायणींची कविता हा आर्तोत्सव आहे, त्याच्यामध्ये आर्तता आहे. कारण आपण त्याची नेहमी बाब बोरकरांची तुलना करत असतो की बाब बोरकर हे आनंदयात्री कवी होते. बोरकरांच्या कन्या मुक्ताताई आक्षीकर आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. त्यामुळे आनंदाचा सोहळा करणारे बाकीबाब आणि एक स्वतःची व्यथा मांडणारे शंकर रामाणी, असे एक दोन प्रवाह गोव्यामध्ये आपल्या दिसतात. मी चहूकडे काळोखाचा भुका टपून ससाणा असं रामाणीने आपल्या एका कवितेमध्ये म्हटलेलं आहे. परंतु या सगळ्या कवितेमध्ये काळोख अंधार जरी असला तर त्याला एक सकारात्मक जीवननिष्ठेची किनार या कवितेला कायम राहिलेली आहे असं आपल्याला दिसेल. रामाणी म्हणतात की 3 उन्हाचे दगड ठेविले आणि रांधले जिणे. त्याची पुढची ओळ जी आहे की माध्यान्नीचा सूर्य ढाळतो माथ्यावर चांदणे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे सगळं उपेक्षा आहे, व्यथा आहे, वेदना आहे, परंतु त्याच्याकडे एक सकारात्मकतेने बघणं हे रामाणींच्या कवितेमध्ये, आणि हे मला त्यांचं एक ठळक वैशिष्ट्य नमूद करावं असं वाटतं. अवघ्या देही सांज पावरीचे सूर डोळिया पाझर प्रकाशाचे, असं ते म्हणतात, किंवा काळोखाचे करवंदी तळे असं ते उल्लेख करतात. पण हुंबर हवेचा ओला सांगावा ते घेऊन त्यांच्या कवितेमध्ये येतं. अशा तऱ्हेची एक सकारात्मक जीवननिष्ठा घेऊन रामाणीचा कवितेचा प्रवास झालेला आहे. त्यांची कविता सोयरोबांची नातं सांगते, अंतरातल्या उजेडाची ती बात करते. त्यांचा गर्भागार जो शेवटचा मराठी संग्रह आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळी कविता एक आध्यात्मिक अनुभूतीची कविता त्या आपल्याला दिसते. दुसरं वैशिष्ट्य हे पुस्तकामधून आपल्यासमोर येईल की या कवितेला एक चित्रमयता आहे, एक दृश्यमयता आहे. एक चित्र त्या कवितेतून, प्रत्येक कवितेतून साकार होतं. द ग गोडसे सुप्रसिद्ध चित्रकार, तर त्यांचं एक पत्र याच्यामध्ये आहे आणि ते असं म्हणतात की रामाणींची कविता कशी आहे की ती इम्प्रेशनिस्ट पेंटिंगची उपमा त्याला दिलेली आहे. म्हणजे एक चित्र प्रत्यक्ष एखादा चित्रकार जसं चितारतो तशा प्रकारे कवितेतून चित्रमय असं एक वर्णन रामाणी या कवितेतून करतात. रामाणींच्या कवितेतले ऋतू असतील, प्रहर असतील, ऊन असेल, पाऊस असेल, सावळी असेल, काळोख असेल, प्रकाश असेल, या सगळ्यामधून एक चित्र आपल्यासमोर उभं करण्याची एक ताकद रामाणींच्या या शब्दामध्ये आहे. हे मला या कवितेचं एक ठळक वैशिष्ट्य वाटतं. म्हणजे विधवेचे भाळ तसे विजू विजू आभाळ, म्हणजे आपल्या एका ओळीतून आपल्यासमोर ते आभाळ, त्या कोंदटलेलं आभाळ आपल्यासमोर ते एका ओळीतून या शब्दांच्या ताकदीतून व्यक्त करताना दिसतात. किंवा दुरात दुगदुगणारे उदासीन जखमी दिवे,
आज बाहेर जर पाऊस असेल आणि आपण आपल्या घराकडे जाताना मांडवीतले दिवे आपल्याला जेव्हा दिसतील ते जखमी दिवे तुम्हाला वाटतील. ही प्रत्ययकारी अशी कविता रामाणीने लिहिलेली आहे. त्यामुळे प्रत्येक कवितेमध्ये हा चित्रानुभव हे एक त्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि मला सगळ्यात त्यांचं भावणारं तिसरं वैशिष्ट्य जे आहे ते त्यांची शब्दकळा. त्यांची जी कवितेची शब्दकळा जी आहे ती अत्यंत अलौकिक अशा स्वरूपाची, एक तेजस्वी अम्लान अशा स्वरूपाची शब्दकळा रामाणींच्या कवितेमध्ये दिसते. शब्दांचे भरले डोळे, ही कल्पनाच बघा की शब्दांचे डोळे भरतात किंवा शब्दांचे हृदय उपाशी, हे कल्पना करणारा कवी केवढ्या ताकदीचा असेल हे आपण याच्यातनं जाणू शकतो. आयुष्याबद्दल आपल्या ते म्हणतात, जिणे जळते थोटूक. जिणं काय जळतं थोटूक आहे सिगरेटचं, की जे जळत असतं, कणाकणाने सिगरेट जळत जात असते, तसं आपलं सगळं आयुष्य हे जळून गेलेलं आहे. एका शब्दामध्ये, एका वाक्यामध्ये हे सगळं आयुष्य उभं करण्याची ताकद या कवीपाशी आपल्याला दिसते. त्यांच्या या कवितेतले शब्द बघा तुम्ही. सांजूर पाणी म्हणतात ते, तलखुरी तंद्री किंवा कासारलेलं काळीज, दर्याळू परिसर, हे शब्द, हे कॉइन केलेले शब्द, हे सहज त्यांना स्फुरलेले शब्द आहेत. त्याच्यातनं एक वेगळी संवेदना, वेगळं निसर्ग संवेदन त्याच्यातनं प्रगटतं, वेगळ्या प्रतिमा त्याच्यामध्ये येतात. उस्कट उजेड, बोंद्री ओंजळ, भिके भूतकाळ, दिखाळ धुके, ह्या एका शब्दामधून एक चित्र आपल्यासमोर उभं करण्याची क्षमता या कवितेमध्ये आहे. अशा कातर घडीला ओली निथळते याद. निथळते या एका शब्दात ती याद आपल्यासमोर निथळते आपल्या प्रिय माणसाची. हे सगळं किंवा इथे हृदय ओविते अतूट आसवांच्या सरी, हृदय आसवांच्या सरी ओवत आहे. ही कविता रामाणींची जर अभ्यासायची असेल तर एक एक ओळीवरती हा अभ्यास झाला पाहिजे. एक एक ओळ, आजची विद्यार्थी मोठ्या संख्येने या ठिकाणी आहेत, की रामाणींची कविता जर अभ्यासायची असेल प्रत्येक ओळीमध्ये अभ्यासण्यासारखं भरपूर काही तुम्हाला याच्यातनं दिसेल. रामाणींची भाषाशैली एवढी प्रगल्भ का होती तर ते अमृतानुभव ज्ञानेश्वरांचा जो ग्रंथ आहे ते लिहून काढायचे, अनेकदा ती लिहायचे. त्यामुळे त्यांच्या कवितेमध्ये काही ठिकाणी तर ज्ञानेश्वरच लिहित आहेत की काय असं वाटावं अशा तऱ्हेची तेजस्वी शब्दकळा आपल्याला दिसते. परमतिमिराचा स्वयंप्रकाशू, झोंबता उजळले हृदयाकाशू, चितचुकाचा अविनाशू प्राप्त होय. म्हणजे आपल्याला प्रश्न पडेल की हे रामाणींचं आहे की ज्ञानेश्वरांचं आहे. अशा प्रकारची शैली त्याच्या कवितेतून आहे. अनेक त्यांच्या ओळींना सुभाषिताचं मोल आलेलं दिसेल. उजेडले उरी दारी प्रकाशाच्या सरी, असं ते लिहून जातात. त्यामुळे हे तपशिलामध्ये मी जाणार नाही अजिबात, परंतु ही सगळी आशयघनता, ही सखोलता, एक गांभीर्य, तिथली गूढता असेल, त्यातलं दुर्बोधताही म्हणता येईल काहींना, तर हे सगळं हे अभ्यासण्यासाठी हे पुस्तक हे एक साधन होईल असं मला वाटतं. रामाणींची कविता काही अगदी महान नव्हती असं कोणतरी म्हणालं कालच्या कार्यक्रमामध्ये. मी वृत्तपत्रामध्ये वाचलं, मी प्रत्यक्ष नव्हतो. रामाणींच्या कवितेवरती आक्षेपही घेतले गेलेले आहेत. प्रल्हाद वडेरांनी म्हटलेलं आहे की त्याच प्रतिमा त्यांच्या कवितेमध्ये येतात. आणि खरं आहे, त्याच्यामध्ये कवितेमध्ये झाड असेल, होडी असेल, आतला प्रकाश असेल, ह्या अनेक प्रतिमा अशा पुन्हा पुन्हा त्याच्यात येताना दिसतात. ह्या मर्यादा त्याच्यामध्ये निश्चितपणे असतील. वि. ज. बोरकरांनी रामाणींच्या कवितेवरती एक मोठा आक्षेप घेतला. ते असं म्हणाले, त्यांचं प्रास नावाचा जो संग्रह आहे त्याच्यामध्ये तो लेख आहे, कविता आकळण्याची वेळ, तर त्याच्यामध्ये त्यांनी असं आक्षेप घेतला की रामाणींच्या कवितेमध्ये कालस्वर नाही आहे, त्या काळाचा स्वर कुठे आहे. ज्या काळामध्ये रामाणींनी ही कविता लिहिली तेव्हा गोव्यामध्ये मुक्तीचं एक मोठं संघर्ष पर्व गोव्यामध्ये सुरू होतं, सत्याग्रह पर्व सुरू होतं. त्या काळामध्ये 2 महायुद्ध झाली. त्या काळामध्ये एवढं स्थित्यंतर झाली, गोवा मुक्त झाला, गोव्यातला बहुजन समाज त्याचं उत्थान झालं, तो उभा राहिला. हे सगळे याचे पडसाद कुठे आहेत या कवितेमध्ये. हे कालभान या कवितेमध्ये नाही असा आक्षेप वि. ज. बोरकरांनी घेतलेला आहे की त्याच्यामध्ये ते स्वतःच्याच व्यथेमध्ये त्याच्यात मशगूल राहिले का रामाणी, असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. म्हणजे मी आणि माझी व्यथा याच्यातच रामाणी रमले का, असा एक प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला. हे समीक्षकांनी आपापल्या दृष्टिकोनातून हे भूमिका मांडलेल्या आहेत. त्यामुळे ही रामाणींची कविता ही खरं आत्मनिष्ठ कविता आहे, स्वतःबद्दलची कविता आहे, स्वतःच्या वेदनेची कविता आहे आणि सच्ची आहे. त्याच्यामध्ये कुठेही अभिनिवेश नाही, आत्यंतिक आत्मनिष्ठेचे शिखर असं त्यांना वडेर सरांनी म्हटलेलं आहे आणि खरं आहे. त्यामुळे रामाणींच्या कवितेमध्ये मला आठवतं की आपण जन्मशताब्दीचा सुरुवात जेव्हा केली होती तर तेव्हा म्हात्रे सर म्हणाले होते की रामाणींच्या कवितेमध्ये व्यथेची अखंड वीणा का वाजते याचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. आमच्या पुस्तकातून आमच्या परीने आम्ही तो केलेला आहे. तो कितपत यशस्वी झाला असेल, त्याच्यात त्रुटी राहिल्या असतील, म्हात्रे सर आणि अरुणाताई सांगू शकतील.
त्यामुळे मी अधिक बोलत नाही, परंतु एक अभ्यासासाठी एक साधनं आमच्या परीने ही ओंजळ आम्ही अर्पिलेली आहे. त्याच्यावरती मान्यवर आपले विचार मांडणार आहेत. रामाणींची कविता की तू जपून ठेव हृदयीना शब्दांची सायंकाळ. त्यामुळे आपण आज ही शब्दांची सायंकाळ जपणार आहोत. त्यामुळे अरुणाताईंच्या आणि म्हात्रे सरांच्या भाषणासाठी मी उत्सुक आहे. त्यामुळे या ठिकाणी थांबतो आणि हे पुस्तक आपण वाचावं, अभ्यासावं, रामायणी अधिक समजून घ्यावेत, त्याच्यावरती अजून चांगल्या प्रकारे प्रकाश टाकावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.